नमस्कार मित्रांनो, आजच्या वीण दोघांतली तुटेना या मालिकेत अतिशय रंजक व महत्त्वाच्या घडामोडी पाहायला मिळाल्या. काल आषाढी एकादशीनिमित्त स्वानंदी आणि तिचे संपूर्ण कुटुंब आश्रमात आलेले असतं. न न फुगडी घातल्यामुळे स्वानंदीला चक्कर येते हे मल्लिकाला आधीच माहिती असतं. त्यामुळे मल्लिका सुशला पुश करते आणि काहीतरी फन करूया असं सांगून स्वानंदीसोबत फुगडी घालायला लावते. सुश जाते आणि स्वानंदीला फुगडी घालायला आग्रह करते. स्वानंदी नको म्हणत असतानाही सुश तिला सोडत नाही. फुगडी घालत असताना स्वानंदीला खरोखरच चक्कर यायला लागते. हे बघून अंशू आणि मल्लिकाला मनातल्या मनात खूप भारी वाटत असतं. मात्र स्वानंदीला चक्कर येते असल्याचं आजी आणि समर दोघांच्याही लक्षात येतं. तशातच सुशचा हात सुटतो आणि स्वानंदी चक्कर येऊन खाली पडणार. तेवढ्यात समर तिला अगदी ऐनवेळी पकडतो. समर काळजीने विचारतो, स्वानंदी मॅडम ठीक आहात ना? स्वानंदी म्हणते, ओके मी ठीक आहे, थोडीशी चक्कर आली. त्यावर समर बोलतो, अहो पण मला आधी का नाही सांगितलं? स्वानंदी बोलते, नाही नाही ठीक आहे असं म्हणत विषय सावरते. तिकडे सुश सर्वांचं लक्ष विचलित करण्यासाठी पटकन खाली पडते आणि नाटक करत ओरडते, लागलं असतं ना माझ्या पायाला? अरे कोणीतरी बघा, माझ्या पायाला लागलंय. सुशला जाणवत असतं की अंशू तिला सावरायला पुढे येत नाहीये. तेव्हा आजी म्हणते, अगं काही नाही झालंय तुला, एवढं काही नाही, उठ अंशू, उचल रे तिला. अंशू तिला उचलतो आणि आजी देवदर्शनासाठी पुढे निघून जाते. त्यानंतर सुश अंशूला म्हणते, शी ताई पडली असती ना तर काही मज्जाच आली ना, किती मज्जा आली असती. मल्लिका बोलते, काही नाही, आपण नवीन काहीतरी फन करू. सुश बोलते, पण मग काही फन झालाच नाही ना. मल्लिकाचा पहिला प्लॅन फसला असल्यामुळे तिला काळजी वाटत असते. ती पाठीमागे येऊन उभी राहते. तेव्हा अंशू तिथे येऊन विचारतो, मॉम इथं का बोलवलं आहेस? अंशूचं लक्ष तिथल्या फराळाकडे जातं. तिथे वेपर्स आणि राजगिऱ्याचे लाडू असतात. अंशू विचारतो, काय फराळ करायचा आहे का तुला? मल्लिका नाही नाही म्हणते, पण तिचं लक्ष त्या फराळावर जातं. फराळाची सर्व जबाबदारी स्वानंदीकडे होती हे आठवताच मल्लिकाला एक नवीन दृष्ट कल्पना सुचते. ती अंशूला आपला नवा प्लॅन सांगते. तिथे फराळ वाटण्यासाठी आलेला एक मुलगा आधीच उपस्थित असलेल्या 2 मुलांना तिथून हाकलवून देतो आणि सांगतो, मला राजवाड्यांनी स्वतः इथे थांबवायला सांगितलं आहे, चला तुम्ही जा. तो मुलगा तिथे आल्यावर मल्लिका आणि अंशू त्याच्याजवळ जातात. मल्लिका त्याला सांगते, हे बघ, फराळाचे सगळे भरलेले बॉक्स काढून टाक आणि तिथे रिकामे बॉक्स ठेव. तो मुलगा विचारतो, आणि या फराळाचं काय करू? अंशू निष्काळजीपणे बोलतो, आम्हाला काय करायचं आहे, फेकून दे हवं तर. मल्लिका मनातच म्हणते, एक प्लॅन फेल गेला, आता दुसरा प्लॅन करेन, पण सुखाचं जगू देणार नाही स्वानंदीला. आषाढी एकादशीचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो. सर्वजण स्वानंदीला फराळाचा प्रोग्राम सुरू करायला सांगतात. फराळाचे सगळे बॉक्सेस आणले जातात. समर आणि स्वानंदी प्रत्येकाला फराळाचे बॉक्स वाटतात. फराळ वाटून झाल्यावर समर सर्वांना बोलतो, चला सगळ्यांना फराळ मिळाला ना, आता पांडुरंगाचं नाव घ्या आणि फराळाला सुरुवात करा. सगळी जमलेली लोकं उत्साहाने बॉक्स उघडतात, तर काय, बॉक्स पूर्णपणे रिकामे असतात. तिथले एक बाबा लगेच म्हणतात, स्वानंदी अगं यामध्ये तर काहीच नाही आहे. स्वानंदीला काहीच समजत नाही. ती घाबरून म्हणते, सॉरी, चुकून बॉक्स रिकामे आले असतील का? असं कसं होऊ शकतंय? आजीही काळजीने विचारते. तसंच मल्लिका मध्येच पडत नाटक करत बोलते, स्वानंदी बाळ, तू बॉक्स घेण्याआधी चेक नव्हते केलेस का? असं कसं केलंस गं? बिचारी एवढे आजी आजोबा, त्यांनी सकाळपासून उपवास धरला होता. मल्लिका मुद्दामच सर्वांसमोर हात जोडून सॉरी म्हणायचं नाटक करते आणि म्हणते, पांडुरंगा, आता कुणाकुणाला औषध पण घ्यायची असतील ना, रिकाम्या पोटी कशी घेणार ते? समर मल्लिकाला थांबवतो आणि बोलतो की, काकू एक मिनिट थांब, तू गडबड करू नकोस, मी बघतो. मल्लिका तरीही सुरूच ठेवते, अरे मी आजी आजोबांच्या काळजीपोटी बोलते रे, आता फराळ तर नाहीच, बघ ना सगळे कसे बघतायत. स्वानंदी काकुळतीने समरला सांगते, राजवाडे, खरंच मी बघितलं होतं, पण हे असं कसं झालं मला नाही माहिती. समर तिला शांत करत बोलतो, स्वानंदी मॅडम तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी बघतो. मग समर सर्वांना एक सरप्राईज देतो. तो सांगतो, मला असं वाटलंच होतं की फराळ कमी पडेल, माणसं जास्त येतील किंवा पावसामुळे काही अडचण झाली असेल, तर म्हणून मी प्लॅन बी रेडी ठेवला होता. मी सोबत फूड ट्रकच घेऊन आलो आहे. हे ऐकताच मल्लिकाचा चेहरा पुरता पडतो, तर बाकी सर्वांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद आणि हसू येतं. समर सांगतो, तुम्हाला फराळ द्यायचा आहे ना सगळ्यांना, मग शांत बसा. स्वानंदीला तो बोलत असतो, मी आणलाय फराळ, आपण देऊया. समर लगेच फोन करून फूड ट्रकमधून फराळ आत मागवतो आणि सर्वांना वाटला जातो. स्वानंदी आणि उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं. तिकडे अंशू आणि मल्लिका एकमेकांकडे बघून हा प्लॅन पण फसला असं वैतागलेला इशारा करतात.
समर सगळ्यांना प्रेमाने सांगतो, आता निश्चित मनाने सुरुवात करा. सगळ्या देवाचं नाव घेऊन फराळाला सुरुवात करतात. स्वानंदी समरला विचारते, मलाही नाही कळलं राजवाडे, पण तुम्ही हे सगळं कसं आणि कधी केलं? समर हसून उत्तर देतो, स्वानंदी मॅडम, आधी सगळ्यांना शांत मनाने खाऊ द्या, मग मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन. स्वानंदी म्हणतच त्यांचे आभार मानत असते. देवदर्शनानंतर मल्लिका मुद्दाम सर्वांसमोर विषय काढते. मला अजूनही कळलं नाही. तेव्हा देवदर्शनाला मल्लिका जाते. स्वानंदी मुद्दामच तिच्यासमोर विषय काढते की मला अजूनही कळलं नाही की मी केलेल्या सगळ्या फराळाचं झालं काय. त्यावर आजी तिला तेव्हा मल्लिका लगेच मुद्दामच पुढच्या पुढेच म्हणते, अगं पाण्या पावसाचे दिवस आहेत, रेडी नसेल झाला किंवा काही, पण समरने प्लॅन बी रेडी ठेवला होता ना, तू केलं का काय? तेव्हा मल्लिका बोलते की तू केलं काय आणि समरने केलं काय, एकूण एकच ना. आजी आजोबा वेळेत फराळ मिळणं महत्त्वाचं होतं. मल्लिका नाईलाजाने म्हणते, चला बाळांनो फराळ करून घेऊया. जाताना मल्लिका स्वानंदीला टोमणा मारते, हॅलो स्वानंदी बाळा, फराळाला नाही म्हणायचं नसतं. मल्लिका निघून गेल्यावर स्वानंदी मनात विचार करते, असं का म्हणाल्या काकू, त्यांनी फराळाचं काही केलं नसेल ना, पण माझ्याकडे पुरावा नाही ना, आता तोंड उघडण्यात काही अर्थ नाही. फक्त एकदा हा पुरावा मिळू दे, मग काकूंचा खरा चेहरा सगळ्यांसमोरच आणते. इकडे दुसरीकडे अदिरा किचनमध्ये काहीतरी बनवत असते. तेवढ्यात मंदाकिनी तिथे येते आणि विचारते, काय प्रयोग चालला आहे? मंदाकिनी तिला इन्स्ट्रक्शन देते, गॅस कमी कर, वाया जातो आहे. अदिरा सांगते, आई मी रिझोटो बनवते. मंदाकिनी विचारते, हे काय असतं? अदिरा म्हणते, पास्तासारखंच असतं, रोला खूप आवडतं, पास्ताऐवजी तांदूळ वापरतात फक्त यात. मंदाकिनी टोमणा मारते, मस्त पोळी भाजी करायची ना, आपलं भारतीय अन्न सोडून काय हे परदेशी आणायचं. अदिरा बोलते, तुम्ही ट्राय केलं आहे का? तेव्हा मंदाकिनी बोलते, नाही. तेव्हा अदिरा बोलते, मग आधी कशाला बोलायचं, तुम्ही ट्राय करून बघा, यू विल लव्ह इट. मंदाकिनी हसून ऑल द व्हेरी बेस्ट म्हणून निघून जाते. तशातच रोहन तिथे येतो. अदिराला किचनमध्ये बघून तो प्रचंड शॉक होतो आणि हसत विचारतो, किचनमध्ये तुम्ही? आज सूर्य काय पश्चिमेला उगवला आहे का? अदिरा प्रेमाने सांगते, नाही, तुझंच फेवरेट रिझोटो बनवते. रोहन लगेच विचारतो, रिझोटो? तुला माहिती आहे ना मला इटालियन रिझोटो आवडतं, आणि ते तुला जमणार आहे का? म्हणजे तुझी किचनमधली पहिलीच वेळ आहे ना, सो मी बाहेरूनच ऑर्डर करतो ना. तेव्हा रोहनचं हे बोलणं अदिराला थोडं खटकतं. रोहन सहज बोलून जातो, सिरियसली बेबी, तू पहिल्यांदाच ट्राय करतेस आणि एवढा महाग गोष्टी आणल्यास, जर हा प्लॅन फसला तर हे सगळं वाया जाणार ना, तू कशाला या भानगडीत पडतेस? अदिरा जरा दुखावून म्हणते, इतकी पण वाईट कुक नाही आहे मी. रोहन तिला चॅलेंज देतो, अच्छा तर मग मी तुला एक चॅलेंज देतो, तू जर हे रिझोटो वगैरे सोडूनच दे, तू जर छान जेवण जरी साधं बनवलंस ना, तरी मी तुझी फेवरेट आईस्क्रीम ऑर्डर करेन. रोहन सहज बोलत असतो, पण अदिराला मनातून खूप वाईट वाटत असतं. रोहन पुढे म्हणतो, बेबी मला माहिती आहे तुला किचनमध्ये स्वयंपाक करायला नाही आवडत, मग येत नसेल तर कशाला ना उगाच. आपल्या घरातली स्पेशालिटी माहिती आहे का? आपल्या घरातल्या सगळ्याच बायका सुगरण आहेत, फक्त माझी बेबी सोडून. रोहनच्या या निष्काळजी आणि अपमानास्पद बोलण्याने अदिरा पूर्णपणे हर्ट होते. रागाच्या आणि दुःखाच्या भरात तिच्या हातात असलेला चमचा ती जोरात फेकून मारते. रोहन तिच्याकडे आश्चर्याने बघतोच, आणि इकडे स्वानंदी शांत बसलेली असताना समर तिच्याजवळ फराळ घेऊन येतो. समर अतिशय प्रेमाने स्वतःच्या हाताने स्वानंदीला फराळ भरवतो आणि स्वानंदीसुद्धा समरला फराळ भरवते. या गोड आणि प्रेमळ वर्णावर आजचा एपिसोड संपतो. तर मित्रांनो, आजच्या प्रकारे हा एपिसोड इथंच संपतो. मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा आणि शेअरही करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.